हा सेम ते पुढे गेले कार्यक्रमात गेले. हा कोणाला या अतुल या ना तुम्ही अशी येऊन जा. अतुलकडे येऊन या. अतुल बस ना. अतुल बसा ना. हो तुझी आहे. बसा बसा. खूप छान कार्यक्रम आहे. नमस्कार. नमस्कार. राज्याच्या मुख्यमंत्री पदावर माननीय देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतल्यानंतर परंपरेनुसार ते आज आपल्या समोर संवादासाठी उपस्थित आहेत. त्यांचा संवाद ऐकण्यासाठी आपण सर्वजण आलात त्याबद्दल मी मंत्रालय विधिमंडळ वार्ताहर संघाच्या वतीने आपल्याला मनापासून धन्यवाद देतो. राज्याचे 21वे मुख्यमंत्री म्हणून माननीय फडणवीस साहेबांनी शपथ घेण्यापूर्वी मी त्यांना एक आणखी एक आठवण करून देतो. 2014 मध्ये ते जेव्हा मुख्यमंत्री झाले तेव्हा आमची हीच जवळपास बॉडी तुमच्या सन्मानासाठी त्यावेळेला कार्यकारिणीवर होती. हा योगायोग आहे की आपण पुन्हाही आम्हाला संधी दिलीत. मी राज्याच्या सगळ्या पत्रकारांच्या वतीने आपली शिखर संस्था म्हणून माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांचं मी मनापासून स्वागत करतो आणि मी आपले अध्यक्ष माननीय प्रमोदजी डोईफोड यांना विनंती करतो की आपण मनोगत व्यक्त करावं. साहेबांना जास्त काही वेळ घेणार नाही. मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघातर्फे प्रथमतः राज्याचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आपल्यासाठी भाऊ आहेत ते मी त्यांचे सुरुवातीलाच स्वागत आणि अभिनंदन करतो. साहेब, लोकसभेची आचारसंहिता लागण्यापूर्वी आपल्या महायुती सरकारने राज्यातील ज्येष्ठ पत्रकारांसाठी जे निवृत्ती वेतन आहे बाळशास्त्री जांभेकर सन्मान योजना तर 20,000चा एक GR काढलेला. परंतु नंतर आम्ही दादांशी पण नंतर कोऑर्डिनेशन केलं परंतु काही अंमलबजावणी झाली नव्हती. मी जास्त काही मागणार नाही. जो GR निघालाय जो 20,000चा त्याची फक्त अंमलबजावणी करावी. आपण राज्यातल्या लाडक्या बहिणींना जसा सन्मान दिला तसा राज्यातील लाडक्या पत्रकारांचा सुद्धा सन्मान करावा. यावेळी फक्त एवढंच मागणी करतो. त्याच्या पुढे आपल्या गाठी भेटी होतील त्यावेळेस मी अनेक मागण्या करेन आणि पुन्हा एकदा मी माननीय मुख्यमंत्री साहेबांचे दादा वगैरे आलेले आहेत सर्वांचे मी स्वागत करतो, अभिनंदन करतो. धन्यवाद. आपल्यासमोर आपल्या अध्यक्षांनी ज्या अपेक्षा व्यक्त केल्या त्या माननीय मुख्यमंत्री साहेब परिपूर्ण करतील असं मी समजतो. फक्त त्यांना एक आणखी एक विनंती करतो की गेल्या काही काळापासून 6व्या मजल्यावर होणारी कॅबिनेटच्या नंतरची बैठक पत्रकारांशी संवाद साधणारी ती खूप काळ बंद झालेली आहे. मी माननीय मुख्यमंत्र्यांनी या निमित्तानं विनंती करतो की आपण आश्वासन दिलेलं आहात की खूप चांगलं काम यापुढे होणार आहे. हे काम तात्काळ लोकांपर्यंत पोहोचावं यासाठी ती कॅबिनेट सिस्टम जी आहे आपली ती आपण पुन्हा 6व्या मजल्यावर सुरू करावी अशी मी आपल्यास विनंती करतो. मी आपले अध्यक्ष माननीय प्रमोदजी डोईफोड यांना विनंती करतो की आपण तमाम पत्रकारांच्या वतीने मंत्रालय वार्ताहर संघाच्या वतीने माननीय मुख्यमंत्र्यांचा आपण सन्मान करावा. तिसरी वेळा मला ही संधी मिळते. अजून 1-2 वेळा मिळायला इच्छा आहे. यस या पक्का. अरे करा स्वागत करा. साहेब बोलतात. अरे इथे ते म्हणतील ते करायचं आहे. हो नाही असं नाही. माननीय मुख्यमंत्र्यांच्या समवेत
साहेब इथे आलेले आहेत. मी अध्यक्ष साहेबांना विनंती करतो आपण त्यांचा सन्मान करावा. यानंतर आपल्याशी संवाद साधतील माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस. पण तत्पूर्वी ते संवाद साधत असताना त्यांच्यामध्ये व्यत्यय होईल असं कोणीही करू नये अशी विनंती आहे. त्यांनी सांगितलं खूप वेळ इथे आहे, त्यामुळे आपल्याला प्रश्न जेव्हा विचारायचे असतील तेव्हा आपण हात वर करायचा, तेव्हाच आपण प्रश्न विचारता येतील. मी माननीय मुख्यमंत्र्यांना विनंती करतो की आपण संवाद साधावा. सर्वप्रथम मी मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघाचे अतिशय मनापासून आभार मानतो की आपण आजच शपथविधीनंतर या ठिकाणी मला निमंत्रित केलं आणि आपण सर्वांनी माझं स्वागत आणि सत्कार केला. त्याबद्दल मनापासून आपले आभार आहेत. आणि मगाशी प्रवीणजी आणि प्रमोदजी असं म्हणाले की जेव्हा जेव्हा त्यांची बॉडी असते तेव्हा तेव्हा मी मुख्यमंत्री होतो. 29ला तुमचीच बॉडी यावी अशी शुभकामना मी तुम्हाला देतो. खरं म्हणजे आपला हा संघ राज्याच्या आपल्या संपूर्ण लोकशाही व्यवस्थेतला एक अत्यंत महत्वाचा स्तंभ आहे. कारण विधिमंडळ आणि मंत्रालयातनं राज्याचा कारभार चालतो आणि तो योग्य प्रकारे चाललाय की नाही हे राज्यामध्ये सांगण्याचं काम तुम्ही करता. आणि जिथे काही चुका असतील त्या नजरेस आणून देतात, त्याच्यामुळे त्या चुका देखील सुधारता येतात. एखादी गोष्ट जी अतिशय जनोपयोगाची असेल ती जनतेपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न देखील आपण करता. अर्थात कधी कधी एखादी गोष्ट आम्हालाही माहिती नसते आणि ती जनतेपर्यंत चालली जाते. मग लक्षात येतं की असं काहीतरी घडलेलं आहे आणि मग त्याचं फायर फायटिंग आम्हाला करावं लागतं. पण मला असं वाटतं की आपलं ते काम आहे आणि निश्चितपणे अतिशय चांगल्या प्रकारे आपण सर्व लोक ते करतात. गेली 2.5 वर्ष मुख्यमंत्री एकनाथराव शिंदेजींच्या नेतृत्वात आम्ही सरकार चालवलं आणि अतिशय गतिशील अशा प्रकारचे सरकार होतं. आज शपथविधीच्या निमित्ताने ज्यावेळेस आमची ऍडव्हर्टिजमेंट चालली होती तर त्यात मला कोणीतरी विचारलं की महाराष्ट्र आता थांबणार नाही असं तुम्ही का म्हणताय. तर मी त्यांना समजावून सांगितलं 2.5 वर्षामध्ये महाराष्ट्राने विकासाची गती घेतली आहे. आता या गतीला आम्ही तसंच पुढे नेऊ. आता महाराष्ट्र थांबणार नाही, त्या गतीनं प्रगतीकडे महाराष्ट्र जाईल. आणि पायाभूत क्षेत्र असो, सामाजिक क्षेत्र असो, उद्योगाचं क्षेत्र असो, प्रत्येक क्षेत्रामध्ये महाराष्ट्र अग्रणी राहील असा विश्वास या निमित्ताने मी व्यक्त करतोय. खरं म्हणजे जरी आमचे रोल बदलले असले, मी 14ला मुख्यमंत्री होतो, शिंदेसाहेब आमच्या सोबत होते, 19ला 72 तासांकरता का होईना पण मी आणि अजितदादा मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री होतो. मग मागच्या काळामध्ये शिंदेसाहेब मुख्यमंत्री होते, मी उपमुख्यमंत्री होतो आणि अजितदादाही उपमुख्यमंत्री होते. आता पुन्हा मी मुख्यमंत्री आहे आणि शिंदेसाहेब उपमुख्यमंत्री आहेत, अजितदादाही उपमुख्यमंत्री आहेत. रोल जरी आमचे बदलले असले तरी देखील दिशा तीच राहणार आहे, गती तीच राहणार आहे, समन्वय देखील तोच राहणार आहे. त्यामुळे मला असं वाटतं की कुठेही याच्यामध्ये वेगळेपण हे आपल्याला पाहायला मिळणार नाही. मात्र आताच आमची जी पहिली मंत्रिमंडळाची बैठक झाली
त्या बैठकीमध्ये आम्ही तिघांनीही सगळे जे आमचे अधिकारी आहेत त्या अधिकाऱ्यांना सांगितलं की मागच्या काळामध्ये पहिल्यांदा शिंदेजी आणि आम्ही आलो तर 50 ओव्हरची मॅच होती. मग अजितदादा जॉईन झाले तर काळ कमी असल्यामुळे 20-20ची मॅच होती. आता टेस्ट मॅच आहे, त्याच्यामुळे नीट योग्यपणे धोरणात्मक निर्णय घेत पुढची पायाभरणी योग्य प्रकारे करत आपल्याला राज्याला पुढे न्यायचं आहे. आणि मला विश्वास आहे की वेगवेगळ्या योजना आम्ही सुरू केलेल्या आहेत, वेगवेगळ्या पायाभूत गोष्टी आम्ही सुरू केल्या आहेत. मग इरिगेशन मधले नदीजोड प्रकल्प असतील किंवा ऊर्जा क्षेत्रामध्ये 16,000 मेगावॅटचे सौर ऊर्जेचे प्रकल्प असतील की ज्यातनं शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळणार आहे, किंवा सामाजिक क्षेत्रातले लाडकी बहीण सारखे प्रकल्प असतील, मुलींच्या जी पूर्वी आम्ही 50% फी द्यायचो त्याच्याऐवजी 100% फी देण्याचा आमचा निर्णय असेल. असे हे जे वेगवेगळे निर्णय आहेत हे निर्णय पुढे सुरूच ठेवायचे आहेत. आणि आमचा प्रयत्न हा असणार आहे की आम्ही आमच्या वचननाम्यामध्ये जाहीरनाम्यामध्ये जी जी आश्वासनं दिलेली आहेत ती आश्वासनं पूर्ण करण्याच्या दृष्टीनं पावलं आम्हाला उचलायची आहेत. आणि त्या दृष्टीनं पुढच्या काळामध्ये आम्ही निश्चितपणे योग्य वेळी योग्य निर्णय करून दिलेली सगळी आश्वासनं पूर्ण करण्याचा प्रयत्न करणार आहोत. मी या निमित्ताने महाराष्ट्रातल्या जनतेला आश्वासित करू इच्छितो की एक लोकाभिमुख सरकार, सर्व समाजाला सोबत घेऊन चालणारं सरकार हे महाराष्ट्राला पुढच्याही काळात पाहायला मिळेल. आणि अडचणी अनेक येतात, पण त्या अडचणींवर योग्य मार्ग काढत आम्ही मार्गक्रमण करू हा विश्वास मला आहे. मी आपल्या सगळ्यांची देखील या प्रयत्नांमध्ये साथ मागतोय. आपलं देखील एक प्रकारे सहकार्य या सगळ्या प्रयत्नामध्ये असावं अशा प्रकारची आपल्या सर्वांना विनंती करतो. आणि आपल्या माध्यमातून महाराष्ट्राच्या 14 कोटी जनतेला मी आश्वासित करू इच्छितो की हे सरकार पारदर्शीपणे आणि गतिशीलतेनं त्यांच्या कल्याणाकरता काम करेल हा विश्वास मी देतो. एक मिनिट आलोक देशमुख. नमस्कार, मी आलोक देशपांडे. गेली 5 वर्षात आपल्या राज्याने इतकं काय काय बघितलं, द्वेष, आरोप, सगळे काय काय खूप लेवलला सगळं गेलं. ही पुढची 5 वर्ष त्याच्यापेक्षा थोडी वेगळी असतील का? राजकारण थोडं वेगळं असेल का? याच्याबद्दल तुम्ही काय सांगा? पूर्णपणे वेगळं असेल. मी सांगितलं की बदल्याचं राजकारण करायचं नाहीये, तर बदल दाखवेल अशा प्रकारचं राजकारण करायचं आहे. त्यामुळे हे खरं आहे की विरोधकांची संख्या कमी आहे, पण विरोधकांच्या संख्येवर त्यांचा आवाज आम्ही मोजणार नाही किंवा संख्येनुसार त्यांचं मूल्यमापन आम्ही करणार नाही. त्यांनी योग्य विषय मांडले तर त्या विषयाला तेवढ्याच प्रकारचा सन्मान आम्ही देऊ.